आगामी निवडणुकांचं बिगुल वाजले. 15 तारखेला मतदान होणार आणि 16 तारखेला त्याचा निकाल जाहीर होणार आहे. अशातच सत्ताधारी पक्ष असतील, विरोधी पक्ष नेते असतील, त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे आणि आपल्यासोबत बोलण्यासाठी काही राजस्थानी बांधव आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. नेमकं काय सांगाल, तुम्हाला इथे कुठले मुद्दे तुमचे उपस्थित करायचे आहे? मी तुम्हाला या प्रचार माध्यमातून सांगू इच्छितो, राजस्थानी समाज हा पूर्ण मुंबईमध्ये विखरलेला आहे. 10 ते 12% MMR मध्ये राजस्थान समाजाची संख्या आहे. 40 लाख हा राजस्थानी समाज आहे. इथे निश्चितपणे जास्तीत जास्त समाज राजस्थानी समाज हा शिंदे सेनेच्या सोबत आहे आणि जशा प्रकारे शिंदे सरकारमध्ये महायुतीमध्ये जे आमचे प्रश्न सोडवले जात आहेत त्या अनुषंगाने नक्कीच येणाऱ्या काळात हे शिवसेना मजबूतीने समोर जाईल. तशीच आमच्यासोबत जी पूर्ण टीम आहे, मुंबई अध्यक्ष नेमसिंहजी आहेत, मुंबई सचिव जीवनसिंहजी आहेत, सोबत मुंबई कोऑर्डिनेटर राजस्थान सेलचे दिलीपजी आहेत, सोबत प्रकाशजी कोठारी जी आहेत जे कार्याध्यक्ष आहेत मुंबईचे, तर उपाध्यक्ष मुंबईचे आहेत. तर ह्या सर्व जी आमची टीम आहे 36 विधानसभामध्ये आमची टीम सक्रिय झालेली आहे आणि निश्चितपणे 36च्या 36 विधानसभामध्ये आमचा हेच प्रयत्न राहील, जास्तीत जास्त कुठे आम्हाला आमचे नगरसेवक आहेत त्यांना कशा प्रकारे निवडून आणायचा आमचा सर्वात जास्तीत जास्त प्रयत्न राहील. एकंदरीत पाहायला गेलं तर शिंदे सेनेला म्हणजे शिंदे सेनेला पाठिंबा आहे का तुमचा? पाठिंबा नव्हे, ऍक्च्युली ही राजस्थान विभाग, शिवसेना राजस्थान विभाग हे शिवसेनेचंच एक अविभाज्य अंग आहे. आम्ही शिवसेनेचेच पदाधिकारी आहोत, फक्त शिवसेना राजस्थानी विभाग म्हणून आम्हाला संबोधलं जातं. आज हल्ली बघायला गेलं तर आता निवडणुका येतात आणि सर्वात महत्वाचा मुद्दा तो म्हणजे मारवाडी, मराठी आणि राजस्थानी हा मुद्दा खूप चर्चेत असतो आणि भाषा अभाषेवरून खूप वाद केले जातात महाराष्ट्रामध्ये. मराठी बोला, महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी बोला, अशी टीका जी आहे ती विरोधी पक्षाकडून केली जाते. त्यावर तुमचं मत काय? असं काही नाही. महाराष्ट्र आमची जन्मभूमी पण आहे, कर्मभूमी पण आहे आणि महाराष्ट्रामध्ये राहिले सगळे लोक आहेत ते सर्वांना, ते राजस्थान समाजचे असू द्या, कोणी समाजचे असू द्या, त्यांना मराठी भाषेच्या, मराठी लोकांचा आणि इथले आमचे शिवछत्रपतींची भूमी आहे ही, त्यांचा आम्हाला खूप आदर सन्मान आहे आणि आम्ही राजस्थानी आम्ही पूर्ण सपोर्ट करतो शिवसेनाला. आणि आमचे जे लोकनेते आहे एकनाथ शिंदे साहेबांनी आमच्या समाजासाठी आणि सर्व समाजासाठी, 36 कौमासाठी, सर्वांसाठी खूप चांगलं काम केलं आहे. जेव्हा ते CM होते तेव्हा पण आणि आता पण. म्हणून आम्ही सगळे राजस्थानी जे महाराष्ट्रामध्ये जे राहतात त्यांना सपोर्ट करतो आणि साहेबांचा पाठिंबा आहे आमच्यावर आणि आमचा पाठिंबा साहेबांवर आहे. आणि हे पण आम्ही सांगतो, चुनावामध्ये जितका होऊ शकेल तितका आम्ही सपोर्ट करणार आणि टप्प्याटप्प्यात, घरात शिवसेनेचा भगवा झेंडा आम्ही फडकणार. कुठला राजस्थानी बांधव शिंदे साहेबांकडून उभे आहेत का उमेदवार म्हणून? नाही, असं का स्पेसिफिकली राजस्थानचे मुद्दे नाही आमच्याकडे, पण कोणती पण मला फायनान्स इश्यू असू द्या की बिझनेस रिलेटेड इश्यू असणार तो आमचे शिंदे साहेब किंवा आमचे खासदार मिलिंद देवरा साहेब कोणतं पण काम असणार ते आमच्या तिकडे वर पार्लमेंटपर्यंत घेऊन जाते. आणखी काही कार्यकर्ते आपण त्यांच्याशी बातचीत करूया. नेमकं काय सांगाल, महाराष्ट्रामध्ये मराठी आणि अमराठी वाद सुरू झालाय, म्हणजे आता 4-5 महिने झाले हा वाद उसळताना दिसतोय, कमी होताना दिसत नाही. तर महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठीच बोला, हिंदी बोलू नका, अशी दादागिरी एकंदरीत केल्या जाते महाराष्ट्रामध्ये. त्यावर तुमचं मत काय? मराठी भाषा का सम्मान करना हर राजस्थानी नहीं, हर पर प्रांतीय का ये रहना चाहिए कि भाई राजस्थानी हो चाहे किसी भी प्रांत से हो, अगर हम महाराष्ट्र में रह रहे हैं तो यहाँ की भाषा का, यहाँ के लोगों का सम्मान करना अपना कर्तव्य नहीं है, पूरी निष्ठा से करना चाहिए. अगर नहीं करते हैं और उसके खिलाफ अगर कोई कार्रवाई करते हैं तो गलत नहीं है, लेकिन कुछ पक्ष सिर्फ भाषावाद को लेकर अगर कुछ करते हैं तो वो गलत है. दोन्ही ठाकरे बंधू काही दिवसांपूर्वी एकत्र आले. त्यांचं असं मत आहे की महाराष्ट्रातील मुंबईमध्ये जो महापौर आहे तो मराठीच होणार आणि भाजपाकडून असं बोललं जात आहे की महाराष्ट्राचा जो महापौर आहे तो मुंबईचा तो हिंदी होणार, म्हणजे यूपी साइडर होणार. त्यावर तुमचं मत? हर एक पार्टी में महाराष्ट्रियन, राजस्थानी, परप्रांतीय सभी है और महाराष्ट्र में अगर महाराष्ट्रीयन अगर रहते हैं महापौर तो ये सबके लिए खुशी की बात है. इसमें कोई ये नहीं है कि प्रांतवाद है या कुछ भी है. सबका साथ
सबका विकास। आज शिंदे साहब सबको लेके साथ लेके चल रहे हैं, इसीलिए पूर्ण राजस्थानी समाज आज शिंदे साहब के साथ है। और मैं आपके चैनल के माध्यम से अपने सर्व राजस्थानी भाइयों को ये निवेदन करना चाहूँगा कि अपना हाथ मजबूत शिंदे साहब के हाथ में देकर मजबूत करें, तो आगे से आगे हमारा उत्तरोत्तर वृद्धि भी रहेगा। काय वाटतं, महाराष्ट्रामध्ये राहून म्हणजे हिंदी महापौर, म्हणजे मुंबईमध्ये हिंदी महापौर झाला पाहिजे का? नाही झाला तर काय हरकत काय, ऍक्च्युली काय आहे, हिंदी महापौर असू द्या की महाराष्ट्रीयन बाई असू द्या, गुजराती असू द्या, उत्तर भारतीय असू द्या, सगळे जे महाराष्ट्रामध्ये आलेले लोक आहे ते सगळं महाराष्ट्राला अपनत्व केलेलं आहे की हा भूमी आमची कर्मभूमी पण आहे, जन्मभूमी पण आहे। आणि अशी काही लोक आहे ज्यांची जन्मभूमी महाराष्ट्र नाही पण इथे यांनी वय घालवलं आहे, ते महाराष्ट्र पूर्ण कदर करतोय। म्हणून सगळं जे आहे हे विचारधारा नुसतं खोटी आहे की हा झाला पाहिजे। एकंदरीत पाहायला गेलं तर राजस्थानी बांधवांचा जो साथ आहे तो साथ आहे ती एकनाथ शिंदे यांच्याकडून आहे। ते म्हणतात की एकनाथ शिंदे यांना आम्ही सपोर्ट करू। कॅमेरामॅन शिवाजी काळेसोबत मी साक्षी यादव, टॉप न्यूज मराठीसाठी, मुंबई। तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस। यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण। बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत डेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट।